हाय सगळ्यांना, गुड मॉर्निंग. झालं का चहा पाणी? तर आज म्हणली इतकं उदास आहे, इतकं उदास आहे प्रमाणाच्या बाहेर. माणसं मन तोडतात हो बोलून. एखाद्याचा इतकं बी मन नाही तोडावं की ती मरायला मजबूर होईल. आता तुम्ही म्हणता कोण म्हणते, आता माझ्याच घरातले आहे ते. लय अवघड परिस्थिती. पैसे नाही द्यावं म्हणून तिकून बी बोलायचं, आणि नाही दिलं तरी पण बोलायचं, आणि नाही दिलं तरी बी बोलायचं. म्हणजे चौकून बोलायचं, फायदा सगळ्यांनी ओढायचा. का का तर मी नवऱ्यापाशी नाही म्हणून का? त्याच्यापाशी जायचं पण काही हे नाही मला. पण एवढंच की त्याने आणवीला मारायचा प्रयत्न केला ना, म्हणून नको वाटतं त्याच्याकडे जायला. आणि आता तर गेलं म्हणजे 4-5 वर्ष झालं मी इथं आहे. 4-5 वर्ष झालं मी इथं आहे. त्याचा फोन नाही किंवा पोरींना बघायला नाही, काय नाही. मग अशा व्यक्तीकडं मी होऊन जाणं म्हणजे मरणं आहे ना माझं आणि लेकरांचं. म्हणजे होऊन जायचं कशासाठी? मरायसाठी. मग मी असं ठरवलं की कुठंही जगलेलं कितीही चांगलंच आहे ना. कसं बी जगलं तरी, चांगलं तरी जगलं तरी लोक नावं ठेवते तीच. नावं ठेवणारी लय आहेत, आणि बाहेरचे कमी पण माझ्या घरातलीच लय आहेत. तर जाऊ द्या, मला काही जास्त बोलायचं नाही. मला फक्त वाईट एका गोष्टीचं वाटलं. माझ्यापेक्षा मोठा भाऊ, त्याला मी पैसे दिले. म्हणजे मी नाही दिलं, मला देण्यात भाग पाडलं. दे म्हणून दे, आजारी असं झालं तसं झालं, कॅन्सल झाला त्याला, 2 वेळा झालं. असं काहीच नाही. मनाच्या गोष्टी असते त्या. हे मनाच्या गोष्टी असते त्या. माणसाला एका दारू प्यायची असेल ना, ते माणूस काय पण बहाणं करतं, काय पण बहाणं करतं. ती लेकरांचे शब्द घ्यायला तयार होतं माणूस दारूसाठी. मग स्वतःच्या जीवनाची तर काय काळजी करणार आहे तुम्ही सांगा. तर माझ्याच पाठीवर मोठा भाऊ, मी त्याच्यापेक्षा बारकी, आणि मला त्यांनी नाही तसली माझी फजिती केली. का? तर पैशासाठी. बरं, मी देत बी नव्हती. मला माहिती होते जी चाल कशी आहे म्हणून, मला माहिती होती. पण एवढ्या माणसात माझा इन्स्टंट केला ना. आणि राधाताई पण पुरावायला आहे, तिची बहीण आहे, सगळे आहेत, बाप आहे. एवढं पे खालच्या पाताळाला जाऊन इज्जत कुणाची खाऊनी चांगलं नसतंय का? मी त्याला पैसे मागितलं की दे बाबा मला म्हणून बोलले का कधी मी? मग त्याने मला एवढं खाली पण दाखवून दिलं का? पैशासाठी. म्हणजे पैशासाठी सगळ्या गोष्टी हे करतोय. ह्याला माणसाची किंमत नाही. हां, म्हणजे मी जे करून खायचं ते आणला बी द्यायचं मी, आणि वरनं काय भाडीचं. अरे बाबा, भाडीचंच होतं तर घ्यायचंच कशाला? मग नव्हतं ना घ्यायचं. पोटार पण झालं म्हणजे जे नाही ते बोलला. आणि ह्या आई म्हणणारे काय म्हणते माहिती का मला? तुझं पैसे देऊन टाकते. आता मी सोशल मीडियावर का सांगते माहितीये का? पहिल्यापासून माझा असा छळ होत आलाय, पहिल्यापासून असं दाखवत आलंय मला. म्हणजे पहिल्यापासून वाटुळ ते अजून बी वाटुळच. 4 दिवस हसायचं आलं ना, 4 दिवस रडायचं आणते ते हे माणसं मला. इतकी माणसं डेंजर आहेत ते. मला कुठं जाता येणार ना 2 लेकरं घेऊन, म्हणून फायदा उचलतात. असं वाटतं लांब जाऊन कुठं तरी लेकरं बी हे करावं, आणि आपण पण मारावा. नको बाय, लय डोक्याला टेन्शन दिलं या घरच्यांनी. इतकं टेन्शन बी नाही द्यावं. नाही दसली फजिता केली माझी. का तर मी का बाबा तुला पैसे मागितलं कधी? कधी तुला मी फोन केला? हां,
तू माझी एवढी इज्जत खायला लागला. आणि तेवढंच नाही, त्याची बायको पण इज्जत माझी खाती का? म्हणजे पैसे देऊन बी काय म्हणते मी पैसे दिले नाही तर लय शानी आहे ती, मी दिले 10,000 रुपये. म्हणजे ही कुठली बोलण्याची पद्धत झाली हा? पहिल्यापासून तर आलीच माझं तर ही गुच खात आली, पण अजून पण मला जगू दे ना. माझा पण गुच खाते, माझ्या लेकरांचा बी गुच खाते. ज्या डोळ्यात माझी लेकरं सारायला लागले का हा? मी मुदम हेडेव बघितला, कारण ती बघती हेडेव माझा आणि ती पण बघतो. आणि त्याने मला फक्त फोनच करावा, मग त्याला त्याची लायकी आणि त्याच्या बायकोची लायकी मी दाखवून देते. मग माणूस जाऊ दे म्हणतं तरी फायदा उचलायला लागले माझे का? माझ्या मागं गाड्याचा हात नाही म्हणून का?